मुंब्रा इथली एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांचं पद आता अडचणीत सापडलेलं आहे, कारण तहसीलदार उमेश पाटील यांच्या तपास अहवालानुसार सेहर शेख यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं आढळलेलं आहे। या अहवालात सेहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या आहेत, परंतु त्यांनी खोटी माहिती देत हे प्रमाणपत्र मिळवलं होतं असं आता उघड झालेलं आहे। पुरावे दाखल करावे लागतात, त्याची पावती घेऊन निवडणूक लढवणे आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतंय। म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही। कैसा हराया को अभी कैसा गायब किया, शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, यांना काय ह्यांचे ह्या मातीशी ह्यांची नाळ, त्यांचे विचार ऐकल्यानंतर जेव्हा इस पूरे भाग को हम हरा कर देंगे, म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधीतरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे। हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेश आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना, हे सगळ्याची तपासलं पाहिजे। आणि हे लोकांना एकदाच आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे पाठवून द्या, असे लोकप्रतिनिधी आणि अशी घाण आमच्याकडे नको। जात प्रमाणपत्रामुळे सेहर शेख वादाच्या भोवऱ्यात असून सेहरच्या वडिलांनी बनावट प्रमाणपत्र बनवल्याची माहिती असल्याचं राष्ट्रवादीचे जावेद सिद्दीकी यांनी आता म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।